यानंतरची बातमी आहे भोंदू अशोक खरात प्रकरणासंदर्भातली। बनावट खाती प्रकरणी जगदंबा पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला आता अटक करण्यात आली आहे। भोंदू अशोक खरातचे संबंधित 32 खाती ही उघडकीस आलेली आहेत। तर या प्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर याला सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे। पतसंस्थेचा व्यवस्थापक अविनाश कांडेकरला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तर अशोक खरात नॉमिनी असलेल्या या 32 खात्यांमार्फत लाखो रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं देखील उघड झालंय। भोंदू अशोक खरात प्रकरणासंदर्भातली ही एक मोठी अपडेट समोर येते आहे। जगदंबा पतसंस्थेमध्ये बनावट खाती प्रकरणी आता पुढे कारवाई करण्यात आलेली आहे। जगदंबा पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला अटक करण्यात आलेली आहे। या पतसंस्थेमध्ये खरातशी संबंधित एकूण 32 खाती ही उघडकीस आलेली आहेत। या खात्यांमार्फत अनेक व्यवहार केलेले आहेत असं देखील उघड झालेलं आहे। आणि यात सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, जगदंबा पतसंस्थेच्या व्यवस्थापकाला अटक केलेली आहे, या संदर्भामध्ये नेमकी कशी कारवाई करण्यात आली आहे, कशी चौकशी सुरू आहे, काय अधिक माहिती मिळते? नाशिकच्या सिन्नर पोलिसांकडून ही अत्यंत महत्त्वाची कामगिरी करण्यात आलेली आहे। समता पतसंस्थेप्रमाणे जगदंबा पतसंस्थेमध्ये 32 खाती ही खोलण्यात आलेली होती। जे खातेदार होते त्या खातेदारांची कुठल्याही स्वरूपाला त्यांना माहिती नव्हती। त्यांचे कागदपत्र घेण्यात आलेले होते। पॅन कार्ड, आधार कार्डच्या माध्यमातून ही खाती खोलण्यात आलेली होती आणि प्रत्यक्ष खातेदाराला याबाबत काहीही कल्पना नव्हती। खरं तर जी केवायसी करतात तर त्या केवायसीच्या वेळी खातेदार हा समोर असणं अपेक्षित असतं, मात्र तसं न करता परस्पर ही खाती खोलण्यात आलेली होती आणि अशोक खरात याच्या सांगण्यावरून ही खाती खोलण्यात आली होती असा आरोप करण्यात आलेला होता। या प्रकरणी मागील आठवड्यात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली होती, मात्र ही पोलीस कोठडी वाढून मिळावी यासाठी आता सिन्नर पोलीस पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेत आहे। ठीक आहे, धन्यवाद मुकुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.